दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक येथे गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जानेवारी रोजी महाराष्ट्र चौथा गांधी पीस डॉक्टरेट पदवी बहाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील, महंत भक्ती चरणदास, गांधी पीस फाउंडेशन नेपाळ संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लाल बहादूर राणा, मराठा विद्याप्रसारक सरचिटणीस व नाशिक जिल्हा बार काउन्सिल अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, माजी जिल्हाधिकारी BS वाघ, प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे, डॉक्टर संगपाल उमरे याचबरोबर पोलीस मित्र परिवार समन्वय समिती आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी कुमारी नेत्रा हिने तिच्या मधुर आवाजात स्वागत गीत सादर केले। तसेच संस्थेचे पदाधिकारी प्रकाश बर्वे यांचे सहकारी गायन सम्राट मधुकर चव्हाण, साई भजनी मंडळ यांनी काही भावगीत, भक्तिगीते सादर करून वातावरण प्रसन्न केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुनील पुरणसिंह परदेशी, प्रभारी भारत गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांनी केले असून प्रमुख मान्यवर यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त करण्यात आले। कार्यक्रम में उपस्थित सभी मान्यवर आणि पोलीस मित्र परिवार आणि सर्व परिवार आणि आज उपस्थित जो सत्कारार्थी, मैं सबको बहुत बहुत अभिनंदन बधाई देता हूँ। प्रभु राम जी की पादस्पर्श नासिक की पुण्यभूमि और राममय वातावरण में, जहां नेपाल से भारत और श्रीलंका तक, जहां प्रभु मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जी की पूरा जुग जुग तक आज लेते हैं और गांधी जी की जो अहिंसा मार्ग और प्रभु राम जी की मर्यादा पुरुषोत्तम, तो आज हमारे समाज के लिए, हमारे देश के लिए, एक विश्व के लिए एक प्रेरणादायी है। मैं ज्यादा विशेष नहीं कहूंगा। हमारे पाटिल साहब, शेखर पाटिल साहब, आपको बड़े छोटे से शब्द में आपको पूरा जानकारी दे दिए, जब पुलिस मित्र परिवार कैसे होते हैं और गांधी जी के बारे में पूरा आपको जानकारी दिए। मैं जब सिंहस्थ अभी 2015 में था, सर जगन्नाथ साहब हमारे कमिश्नर थे नासिक की, तो हमारे पुलिस मित्र परिवार और कई ऐसे सामाजिक संगठन जो काम करने वाले सिंहस्थ में, तो हम लोग इस विषय पर चर्चा किए, तो वो बहुत आनंदित हुए। कौतुक होणं फार गरजेचं असतं की केलेल्या कामाचं असेल, घेतलेल्या कष्टाचं असेल, मेहनतीचं असेल आणि आपण केलेल्या ज्ञानार्जनाचं असेल, ते कुठेतरी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हे कौतुक महत्वाचं असतं। आणि जेव्हा विस खांडेकरांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की विद्यार्थी हा कौतुकाच्या चाळावर चढणारा प्राणी आहे, म्हणजे पक्षी आहे। जेवढं चाळ तुम्ही जास्त टाकाल तेवढं तो पक्षी त्याच्या पंखामध्ये बळेत आणि उंच आभाळामध्ये तो भरारी घेण्यासाठी सिद्ध होतो। हा कौतुक सगळीकडनं होणं, समाजातनं होणं, म्हणजे त्या व्यक्तिमत्वाला एक फुलाला फुलल्यासारखं आहे। एखाद्या फुलाला फुलदार असेल, त्याला जर चांगलं खत पाणी टाकलं तर फुलं जास्त येतात, चांगली येतात। तशा प्रकारचे द्राक्ष बागा आहेत आपल्याकडे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये। नाशिक जिल्हा हा द्राक्षासाठी जागतिक पातळीवरती प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती आहे। त्याला चांगल्या प्रकारे जास्त फळं येण्यासाठी सुद्धा संप्रदायाची आवश्यकता असते आणि तुमचं कौतुक एक संप्रदाय आहे, चांगल्या कामासाठी आहे, व्यक्तिमत्व विकासासाठी आणि समाजासाठी आहे। आपण अखंडपणे चालू ठेवावं। त्या ठिकाणी
अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला. तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. आज उद्या संक्रांत आहे, मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि जसं जसं म्हणजे संक्रमण करत सूर्य मोठा होतो तसं तुमच्या आयुष्यातील यश हे संक्रमित हो आणि सतत ते वरच्या दिशेने वाटचाल करून मोठं हो, अशा शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. यानंतर प्रमुख कार्यक्रम म्हणजे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये आशा पाटील, श्वेता चौगुल, संगपाल उमरे, जसपाल सिंह सिसोदिया, चेतना सेवक, रोहिणी कुमावत, सुभाष सोळंके, सुरेंद्र सोनवणे, प्रकाश बर्वे, पूर्वा पुजारी, सचिन काकड, प्रीती मजदे, विजया राजपूत, दिलीप वाळंज, शिवप्रसाद प्रभाकर, पंडित उरण यांना उपस्थित मान्यवरांनी डॉक्टरेट पदवी बहाल करून यामध्ये मेडल, सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. भारत प्रभारी गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पोलीस मित्र डॉक्टर सुनील परदेशी, महाराष्ट्र हेड डॉक्टर श्रद्धा कोतवाल, दुसाने, पोलीस मित्र परिवार समन्वय समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा कापुरे व मोहिनी भागरे यांनी केले असून आभार डॉक्टर श्रद्धा कोतवाल, दुसाने यांनी मानले. यावेळी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य टीमचे पदाधिकारी, महिला, पुरुष, रोहिणी कुमावत, माया ठाकूर, सुभाष कापडी, डॉक्टर सचिन चौगुले, समाधान कदम, राजेंद्र लिंबकर, राजेंद्र सिंह पवार, विजय शिरसाट, सुरेश शिरोडे, ऋषिकेश सोनार, प्रशांत पवार, एशिकर आरती अहिरे, मेघा शिंपी, धनश्री गायधनी, कामिनी भानुवंशे, दीप्ती परदेशी, रुपाली तांबारी, योगिता चव्हाण, राधिका दोंदे, सुनीता धंतोले, संगीता सिकरवार, उमा परदेशी, सुनीता जाधव, वर्षा राजपूत, सुषमा बोरसे लोंढे, सीमा भाभी टिळे, ओमकार टिळे व ग्रुप, निकिता बर्वे, रोहित कानडे, रमेश सोनवणे, राजेंद्र देवकर, गोरख शिंदे, योगेश मालुंजकर, धनसिंग परदेशी, चंद्रकांत महाले, संदीप दिवरे आदी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.